रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। मधल्या सुट्टीच्या काळात म्हणजे माझ्या विश्रांतीच्या सातत्यानं उपासना चालू ठेवणाऱ्या सर्वांना माझं मनःपूर्वक वंदन. आपल्याला मागे एकदा म्हटलं तसं उपासनेला नक्की कोणता ऋतू अनुकूल काय सांगता येत नाही. ह्याला दोनच उत्तर आहेत. एक तर सर्व ऋतू अनुकूल आहेत, नाही तर कुठलाही ऋतू अनुकूल नाही. कारण त्याचा उपासनेशी मुळातच काही संबंध नाही. त्याला करायचे तेव्हा सगळं अनुकूलच. करायचे तर थंडी आहे, छान आहे, आपलं शाल पांघरून बसावं, नाम घेत, आणि मधनं काय गरम चहा पाणी प्यावं, कॉफी प्यावी, पुन्हा नामाला लागावं, म्हणजे तरी सोय आहेच. इतकं उकडत असतं की अजिबात झोप बीप काही मध्ये अडथळा येण्याची शक्यता नाही. त्यामुळं घाम फुटत असतो आणि नाम चालू राहू शकतं. म्हणजे तसं म्हटलं तर तिकडे अनुकूलता आहे. पुन्हा घाम पुसायचा, परत जपायला लागायचं. अनुकूलता आहे म्हटलं तर अनुकूलता आहेच. थंडीचा प्रश्नच नाही, सगळी प्रकृती अनुकूल, सगळं अनुकूल, ते आपापच होतं. खाणंपिणं अनुकूल त्या काळात फार छान असतं, तर त्यामुळं अनुकूलतेमुळं होतं. प्रतिकूलतेचं काही बोलायला नको. घाम येतो म्हणून नाम घ्यायला सुचत नाही, पावसाळ्यात बाहेर पडता येत नाही, घरात धड थांबवत नाही त्यामुळं सुचत नाही, आणि थंडीत अज्ञान भरले शीत अंग थरथरा कापत कटकटा वाजती दंत. इकडे परमार्थात मायामोहे. तेव्हा तिकडे थंडी भरली, पांघरून घेतलं तरी थांबत नाही, मफलर बांधले तरी थांबत नाही, स्वेटर घातले तरी थांबत नाही. कसं नाम घेणार कसं म्हटलं तर काय सांगणार. नाही हो म्हटलं, एवढा सीझन जरा जाऊ दे, मग तुम्ही आनंदाने उत्साहाने घ्या. म्हणजे दोन्ही बाजूला म्हटलं तर परिस्थिती अशी आहे. ही परिस्थिती एकच दर्शवते की त्या अर्थाने नामाला अनुकूल असा ऋतू नाही. बरं, बाकीच्या परिस्थितीत म्हणावं तर काय होतं, हे थंडी एकदा सुरू झाली, हे झालं म्हणजे कार्य निघतात, लग्न निघतात, पर्यटनं निघतात, आधीपासून बुकिंग केलेली असतात. आता ते सोडून आता कसं आपण हे आता आल्यावर करणारच आहे आपण, त्यामुळं जमत नाही. पुढं जरा गेलं की लग्नात सीझन सुरू होतो, इकडं जा का तिकडं जा का, तिकडं जा का तिकडं जा, किती ठिकाणी कुठं कुठं म्हणावं तर तसंच जमत नाही. पावसाळा आला की बाहेर पडवतच नाही, आणि सणवार सुरू होतात. मग आता ते देवीचं करू का देवाचं करू का, देवीचं करू का देवाचं करू, काय करावं काय सुचत नाही. आणि त्यामुळं नामाला वेळ मिळत नाही. म्हणजे आता त्याही बाजूनं परिस्थितीनं म्हटलं तर अशी प्रतिकूलता आहे, म्हटलं तर अनुकूलता आहे. लग्नाचं काय आहे, लग्नाला अक्षतेला गेलं तरी चालतं. सकाळच्या वेळेस जप होतो, आदल्या दिवशीसुद्धा होतो, पण आदल्या दिवशी जावंसं वाटतं. सगळी भेटतील, चार माणसं, मग आपल्या गप्पा होतील, म्हणजे त्यांच्याशी काही देणं घेणं नसतं, आपली जी आलेली असतात त्यांच्याशी. त्यामुळं काय करावं काय कळत नाही. त्याला कुठल्याही सीझनमध्ये म्हटलं तर प्रतिकूलता आहे, म्हटलं तर अनुकूलता आहे. म्हणजे ह्याचा एकच सारांश एवढाच की मला करायचं की नाही हा प्रश्न. मला करायचं असलं तर इथे जमेल, कुठेही जमेल, कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही ऋतूत जमेल. तर हे ज्यांनी जाणवून दिलं, मुमुक्षुजना आसरा उपकार किती मानावे, हे ज्यांनी लक्षात आणून दिलेलं आहे, किंवा ज्यांच्या लक्षात आलं आहे, ग्रंथाने असेल, सहवासाने असेल, अनुभव म्हणून असेल, तर त्यांना कधीही नाम घेता येईल. महाराज भाऊसाहेब महाराजांच्या आपल्याला एकदा मध्ये म्हटलं होतं, आपले ओमदेव भाऊसाहेब महाराज, हां, तर त्यांचं एकदा आपल्याला मध्ये मागे सांगितलेलं आठवत असेल की घरातली परिस्थिती कोणाला प्रतिकूल, कोणाला अनुकूल. काहींच्या पत्नी सांगण्यात, बाकीचं काय बोलत नाही, ती तिच्या ठेक्यात तिच्या पद्धतीनं स्वयंपाक करणार, तिच्या पद्धतीनं तिच्या वेळेला आपल्याला जेवावं लागणार, कारण आपल्याला जेवायला काय पर्याय नाही, तर त्यामुळे जेवावं लागणार. मग म्हणाले तर काय करावं, तर अनुकूल असेल
अनुकूलही असू शकते की असं काही म्हणजे आपल्याला विश्वास बसत नसला तरी खरं आहे ते, तर अनुकूल असू शकते. तर त्यावेळेला सांगावं माझा 1 तास जप आहे, झाला की मी जेवायला बसेन. आता असं एवढ्या आवाजात एखाद्याला सांगण्याची एकाचे क्वचित असेल, ठीक आहे, पण असू शकते. काय शेवटी परमार्थाची रेषा आहे, काय शेवटी उगवली असली तर उगवेल. पण माझा 1 तासभर जप आहे, नेम झाला की मी जेवायला बसेन म्हणा. आता प्रतिकूल असली तर म्हणले आपलं विचारून घ्यावं की साधारण आपल्याला कितीला जेवायला बसायचं आहे. 12 वाजता, ठीक, 11ला जपाला बसावं म्हणजे मार्ग काढायचा त्याला कसंही काढता येतो. नाही त्याला ही अडचणच आहे. आमच्या घरातच अनुकूलता नाही हो, काय करणार. मग काय करणार नाही हे ठरलंच आहे, काय सांगायची गरज आहे. गुरुची कशाला गरज आहे त्याच्यासाठी. पण गुरूंची गरज ही भाऊसाहेब महाराजांसारख्यांची गरज कशासाठी आहे, तर अनुकूलता कशी साधावी याच्यासाठी आहे. तेव्हा गुरूंच्या कार्यामध्ये ही मुमुक्षुजना आसरा काय आहे तो त्यांना का वाटला, त्याचं कारण हे की मुमुक्षुजना आसरा उपकार किती मानावे. त्यामुळं त्याचे उपकार हे ज्याला अनुभव आहे त्याला जाणवते. त्याला काय करणार, ज्याला या उपकाराची कुठेतरी जाणीव झाली, अरे असं असू शकतं की असं असलं तरी असं करता येतं, असं असलं तरी असं करता येतं, हे ज्याला जाणवून दिलेलं आहे किंवा जाणून घेतलं आहे त्यांनी कसल्या तरी ग्रंथाच्या सांगण्याच्या कशाच्या तरी निमित्ताने, श्रवणाच्या निमित्ताने, तर त्याला हे सोपं आहे. म्हणून उपकार किती मानावे. बरं, नुसतं एवढं नाही, भूमिस्थित गुप्त ठेवा वरी बैसोनी नसे ठावा, हेच खरं. वरी बैसोनी नसे ठावा म्हणजे आहे ती परिस्थिती. इथं भूमिगीत गुप्त ठेवा या भाषेत सांगितलं, हा दृष्टांत झाला. पण ज्या जागी, जशा ठिकाणी, जशा परिस्थितीत, ज्या शारीरिक स्थितीत, ज्या आर्थिक स्थितीत, ज्या सामाजिक स्थितीत मी बसलो आहे, तिथे सुद्धा हा भूमिगत ठेवा आहे असं म्हणायचं. ते आपलं राहिलं तिथलं की त्याही परिस्थितीत तसं आहे. लग्न झालं म्हणून माणसाचा परमार्थ होतो का नाही लग्न झालं तर त्याच्याशी काय संबंध. माणसाचा परमार्थ होतो एवढं खरं, त्याला करायचं आहे का, इथं खरा मूळ प्रश्न आहे. तसं त्यांनी दाखवून दिलं की त्याला तो करता येतो. तो विद्यार्थ्यालाही करता येतो, गृहस्थालाही करता येतो, जाग्यावर बसलाय म्हणून करता येतो, तरीसुद्धा कुठेही करता येतो. तो कुठेही करता येतो हा ठेवा आपल्याकडेच आहे, हा भूमिगत आहे, जे आपल्यातच आहे. हे ज्याने परिस्थितीमध्ये सुखण दुःख, माणसाला सुखत ठीक आहे, प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काहीतरी असेल, पण सुखात सुख ज्याने दिलं त्याची आठवण म्हणून करता येतो. आणि दुःखात आपल्या कर्मामुळे आपल्याला दुःख आलं तर ते भोगून एकदा संपावं त्याच्या आठवणीत, म्हणजे ते तीव्रता कमी येते दुःखाची, म्हणून करता येतो. नाहीतर दुःख सोसणं अवघड आहे माणसाला. सुखाच्या वेळेला नाही आठवण होत आणि दुःखाच्या वेळेला दुःखच आठवत राहतं, अशी दुसरी अडचण तिथं आहे. म्हणतात त्या बाजूला हे सोपेपण आहे की काय हरकत नाही आहे, दुःख आहे तर काय ते काय उगाच कोणाच्या वाट्याला कोणाचं तरी आलेलं नाही आहे, याचं त्या खात्याला होत नाही. ही परमेश्वराच्या खात्यात तरी तसं व्यवस्थित आहे बरं का. चुकून जमा झालं वगैरे, रिफंड वगैरे असले काही भानगड नाही आहे. ट्रान्सफर करते, असं कसं काय जमा झालं, असं कसं काय आलं, असलं काही होत नाही. तिथे व्यवस्थित ज्याचा त्याचा अकाउंट, अगदी मुंगीचे मनोगत जाणे किंवा ते जे आहे चाळ कळतात वाजलेले, तिथं काय अडचण आहे. त्यामुळे तिथं बरोबर आहे. म्हणजे तिथे बरोबर असेल तर माझं काहीतरी चुकलं. आता ते मला माहीत नाही, त्याला मी काय करणार. तर त्यामुळं त्याचा मार्ग महाराज म्हणतात तोच आहे की ज्याचं त्यांनी भोगून संपवावं. आता दुःख आहे तर भोगून संपवावं हाच उत्तम उपाय. मग भोगून संपवावं त्यावेळेला अडचणच होते की भोगण्याची क्षमता माणसाची, समजा दुःख आहे, वेदना आहे, तर सोसण्याची क्षमता असते. तर ती क्षमतेच्या बाहेर गेलं की माणसाला सोसवत नाही. मग अशा वेळेला शरीर दुःख अगदी साधं घेतो मी, बाकीची आहेतच ती प्रचंड आहेत, पण तरीसुद्धा या पावसासारखी, तर तसं आहे आत्ताच्या तर ती दुःख प्रचंड आहे, ठीक आहे. पण दुःख प्रचंड आहेत ती माझ्या कर्माची आहेत ना. आता त्याची जबाबदारी मला घ्यावी, मला गुरुनी सांगितलं, हे ह्याच्यातलं कळलं की ती जबाबदारी माझी आहे, मी ती घ्यावी. मग घ्यावी तर घ्यावी, पण शेवटी असं आहे, थंडी तर पडलीच आहे, पण शेवटी पांघरून घेतोच ना. तसं गुरुकृपेचं पांघरून असेल, गुरुकृपेनं उमज पडली असेल, तर त्या उमज पडल्यामुळे ती सुसह्य होते. त्या अर्थाने जगातली थंडी कमी होत नाही, तसं माझ्या दुःखाची तीव्रता कमी होत नाही, पण मला त्याचा होणारा त्रास कमी होतो, ते शक्य आहे. मग ते गुरु करतात. तेव्हा तो भूमिगत ठेवा आहे, त्यांच्याकडून त्यांचं काम चालू आहे. तर दुःखामध्ये त्यांची साथ आहे, स्मरण आहे, म्हणून दुःखाचं विस्मरण होतं. ज्या वेळेला आपल्याला दुसरी चांगली गोष्ट आठवत असते त्यावेळेला आपोआप जी गोष्ट त्रासदायक असते ती कमी आठवते, आणि स्मरण नसलं की तीच जास्त आठवते. आणि मग जसं लहान मुलं आठवून आठवून रडतात
हुमसून हुमसून कधीच तरी काय झालं तर काही नाही झालं. सकाळी मला लागलं, सकाळी तुला लागलं किंवा आत्ता कशाला लागलं तू बाबा. पण हेच जर मोठ्यानं म्हणलं तर मी आपल्याला हात जोडून सांगतो की मोठ्यानं पण असंच होतं. ते सकाळी लागलेलं, रात्री लागलेलं, संध्याकाळी कोणतरी काहीतरी बोलेल, ते आठवून आत्ता जसं हुमसून हुमसून रडू नये तसं या क्षणी काही नाही आहे, त्यांच्या कृपेचं पांघरूण आहे. तर मग आता कशाला आपण आहे, ठीक आहे बरं, काय आता दुसऱ्याचं थोडंसं आपलंच आहे तर आपलं आहे ते सुसून संपावं. तर तसं लक्षात घ्यावं. यासाठी सुद्धा आपल्याला उपयोग आहे. म्हणजे दुःखात असा उपयोग आहे, सुखात असला तर अरे त्यांची कृपा आहे. मग कृपेची परतफेड नको का करायला? व्यवहारात मनुष्य साध्या घेतलं कोणाचं तर 10 रुपये सुद्धा 10 रुपये परत करतो, तर तिथं एवढे जर सुखाचं त्यांनी दिलेलं आहे, काय जे असेल ते आजचा दिवस सुखाचा दिला हे सुद्धा मी भाग्याचं समजतो. आजचा दिवस मी म्हणत नाही एवढं मोठं अगदी सुखाच्या गाडीतून मनुष्य फिरतो असं नाही, पण आजचा दिवस सुखाचा दिला आहे ना, मग तो ज्याने दिला आहे त्याचं स्मरण किती आनंदात करावं तर ते आपणच ठरवावं. तेवढ्या आनंदात ते करता येईल की ह्यानी हे सुख दिले म्हणून करता येईल. तर अशा तऱ्हेनं सुखात शक्य आहे, दुःखात शक्य आहे. तेव्हा हे ज्यांनी जाणवून दिलं म्हणजे हे मुमुक्षुजन, त्या अर्थाने आपण मुमुक्ष असावा. आपल्याला करायचं का, इथे मुमुक्षुत्व अवलंबून आहे. मुमुक्षुत्वाची सोपी व्याख्या म्हणजे त्याला महत्त्व कळलं आहे आणि त्याला करायचं आहे. आता बाकीची परिस्थितीकडे बघत बसतात, गुरु त्यांना मार्ग दाखवतात. हे दोन्ही बाजूने सुखदुःख, ऋतू, काल, परिस्थिती सगळं सांगितलं. तर ह्याच्यातलं कालावरी अवलंबून आहे. लहान आहे म्हणून करता येत नाही असं नाही, मध्यम म्हणून नाही, वय झालं म्हणून नाही. अहो वय झालं तर काम नसते आणि करायला गेलं तर बाकीचे म्हणतात नका करू तुम्ही, कटी घोटाळा होणार, ते धडपडणार, काहीतरी लागणार, पुन्हा आपल्याला निस्तारा लागणार, हे त्यांना कळत असतं. मग आता त्यापोटी ते हितासाठी सांगतात ना की तुम्ही आता काही मदत करू नका. म्हणजे सासूबाईंना सांगत असते, आजी सासूबाईंना सांगत असते, कारण ती सुद्धा करत असतात अजून. तर मग त्यांना नाही, त्यांना माझे प्रणाम आहेत, पण तरीसुद्धा त्यांना सांगत असतात ना की तुम्ही नका करू आता. मग नका करू म्हटल्यानंतर परमेश्वर बोलतोय. असं आहे ना, जे जे भेटे भूत, भूत म्हणजे चांगलं आचार तर भूत ते ते माने जे भगवंत. मग भगवंत जर बोलतोय त्यांच्या मुखातून की बाबा नका, आणि त्यांना गरज नाही आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाला वाव पण नाही आहे ना. आम्ही जर तरवाळबाजी केली तर त्यांनी काय करायचं, भाजी चिरून द्यायची का नुसती, त्यांना करू देत ना. मग ते तर करतो म्हणतात तर करू देत म्हणायचं. मग त्यावेळेला आपल्याला वेळ मोकळा नाही का झाला. प्रकृती आपली अनुकूल असेल तर अनुकूल आहे म्हणून करावं, आणि प्रतिकूल आहे त्यांना दिसतंच आहे. मग त्यामुळं आपण पडून राहिलो तर जपाला अडचण का नाही. याच्यापेक्षा निरुपाधिक मार्गांचा राजा, असं का, साधंसुद्धा नाही राजा आहे. निरुपाधिक तर अनेक साधन आहेत साधनामध्ये सुद्धा निरुपाधिक साधन आहेत, पण ह्याला माळेची सुद्धा उपाधी नाही आहे. घेतली तर ठीक, नाही घेतली तर ठीक, नाम चालू आहे ना, म्हणजे इतकं सोपं. आता आणखीन काय म्हणून त्याला निरुपाधिक मार्गांचा राजा म्हणलं. मग आता आपल्याला पडून राहावं लागतंय, होत नाही आहे, फिरवत नाही. बसून करावं, पडून करावं, कॉटवर झोपून करावं, काय आपल्याला जसं योग्य वाटेल तसं, अगदी खुर्चीत बसून करावं, आराम खुर्चीत बसून करावं. त्यात सुद्धा आरामच आहे. त्यामुळं काय हरकत आहे रामाच्या संगतीत राहायला, त्यांनीच आराम दिला ना हा. मग पाहना नयनासी विश्राम, नाही का, तर तसं आहे हे. तर तसा हा आपल्याला आराम आहे, आराम आहे म्हणून करावा. म्हणजे करणाऱ्याला सदैव अनुकूलता आहे हे ज्यांनी जाणवून दिलं, तो मुमुक्ष आहे ना, त्याला करायचं आहे ना. मग आता कशाची अडचण आहे, तर कुठलीही अडचण नाही हे सांगणारा जो भेटेल तो आपला गुरु मानावा साध्या भाषेत, आणि काम करायला लागावं. कारण त्याच्याशी काही त्याचं भांडण नसतं. सांगितलं तो गेला, त्याचं झालं निघून. ती माणसं देह ठेवून गेली, कुणी ग्रंथ लिहून गेले, गोळ्या लिहून गेले, सगळं लिहून गेले. ते त्यांनी सांगून ठेवायचं ते सांगून ठेवलेलं आहे. ह्या सगळ्यात त्यांनी सांगितलेलं आपल्याला कळलं, आपलं काम केलं की त्यांना त्याच्यासारखं सुख नाही. सांगितलेलं केलेलं असलं तर त्याच्यासारखं सांगणाऱ्याला सुख नसतं. आपण घरात व्यवहारात अनुभवतो ना की आपण सांगितलं आणि त्याने ऐकलं तर काय माणसाला आनंद होतो. अर्थात आपण बरोबर का चूक सांगतो हा विषय वेगळा आहे, तो प्रपंचातला आहे. तर त्यामुळे इथे बरोबर चूक सांगू दे, पण ते काय जे सांगितलं ते त्यांनी जर केलं तर बरं वाटतं माणसाला. तर तसं त्यांना जो स्वतःच्या उद्धाराच्यासाठी तळमळीनं सांगतो आहे ते जर केलं, आणि जर तर त्यांना त्याचा किती आनंद असेल. व्यवहारात एवढा आनंद आहे तर तिकडे किती आनंद असेल. तर तसा त्यांना गुरुंना आनंद देणं याच्यापेक्षा आणखीन उपासना काय असते असे क्षणभर विचार करणं. उपासना म्हणजे त्यांना आनंद देणं. ज्ञानेश्वरीत सांगितलं ना, जे जे भेटे भूत, आपण नमस्कार करावा, छान आहे म्हणावं,
तर काय आनंदात राहायला हरकत आहे? तर ते राहतायत कुठेही, इथे असा तिथे असा बाहेर असा कुठेही असा, खरंच याला ते राहतायत. एखाद्याने मला फसवलं, आता त्यांच्याबद्दल तो भगवंत कसा मानायचा? आता तो भगवंत मानायचाच, कारण त्यांनी फसवलं म्हणजे काय, तुम्ही आपणहून द्यायला तयार नाही, मग तो पण तो काढून घेतो. आता गुरुला तुमचं हित करायचं आहे म्हटल्यानंतर तो कसं तुम्हाला काय वाटतं ह्याच्याशी त्याचा संबंध आहे, तुमचं कल्याण करायचं त्याच्याशी संबंध आहे, मग तो ते काढून घेतो. मग आता ही हानी झाली. हानेर मृत्यूर यशो लाभा आहे ना, आपल्याला शास्त्रांनी सांगून ठेवले ना, हानी आहे, मृत्यू आहे, यश हा, लाभ हा, सगळं तत्तत्काले भविष्यात. मग आता ते त्या त्या वेळेला होणारच आहे. हानी व्हायची तर होणार आहे. मग लाभ होताना कसं? लाभ होताना मग आम्ही तुम्ही प्लॅनिंग केलं होतं म्हणून झालेलं नाही, त्यांना द्यायचं होतं, तो काळ आला म्हणून त्यांनी दिलं. हा निर्मृत्यूर यशो लाभ हा तत्तत्काले भविष्यात, मग त्या त्या काळी होणार आहे. मग आत्ता माझ्या लाभ होण्याची वेळ आली म्हणून दुकानात ऑर्डर मिळाली, व्यवहारात काय ते झालं, कोणी आणून दिले, पैसे बुडालेले त्यांनी लक्षात ठेवून हे जे सगळं घडतं त्यावेळेला काय होतं नक्की? आपल्याला अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा काय इन्क्रिमेंट मिळतं, अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा ॲप्रेझल चांगलं होतं आजच्या भाषेत, आणि त्याला काहीतरी मिळून जातं. मग ते कोणी दिलं? त्याने दिलं. मग तसं म्हणावं होतं तत्काले भविष्यती, काल कोणाच्या हातात आहे? तुम्ही म्हणाल तसं आहे तर मग ते त्या त्या काळी होणार, म्हणजे ते काळाचा महिमा समजा, त्यात गुरूंच्या हातात काळ आहे. आपण काळ घालू पायातळी हे जे समर्थ सांगतात, तर काळं घालू पायातळी, त्यांच्या हातात काळ आहे, त्याचा वापर करून फक्त ते हे हा निर्मृत्यू यशोलाभा ते करतात सगळं. मग ते ज्यांच्या हातात आहे, मग त्यांचे आभार मानणं, त्यांचे काय त्याची बरं, त्यांचे आभार मानायला काय, ते काय म्हणतात का रोज उठून माझ्या आभार मान, माझ्या आभार? अजिबात नाही. तुम्ही आभार मानले तर ते म्हणणार आभार पुरे, आता आता नामाला ज्याचे खरे आभार मानायचे त्याचे आभार त्याचे म्हणा. हे काय आकाराला आलं, नष्ट झालं, शेवटी या दृष्टम तर नष्टम, शेवटी आणि जाईलच मनुष्य. म्हणून काय तुम्ही आभार मानायचे किंवा कृतज्ञता थांबवाल का? नाही. मग खरी कृतज्ञता कशात? नाम घेण्यात. ती मला मिळाली, झालं माझं काम. अशा तऱ्हेनं आपल्याला राहता येणं शक्य आहे. आणि हे ज्यांनी जाणवून दिलं तर मग मोक्षजना असं. बरं, त्यांच्या हातात काय आहे किंवा काय नाही? आज आता आपलं हे सुरू झालं वाचन बिडकर महाराजांचं. त्यांचे एक शिष्य होते निलिमय, तर त्यांच्या म्हणजे जवळच्या आहे शिष्यांपैकी, पेणपानवेलीकडे तिकडे अलिबागच्या भागात राहणार आहे. तर त्यांच्या याचं लग्न निघालं मुलीचं, आणि आपल्याला माहिती असेल तर मुलीचं लग्न निघालं त्या काळात बैलगाडीशिवाय वाहन नव्हतं, आणि रात्रभर चालेल तेव्हा सकाळी पोचेल अशी अवस्था होती. आपल्या इथं हे कोरेगावहून गोंदवलेला जायचे लोक, तर कोरेगाव स्टेशन जवळ त्यातल्या त्यात, तेव्हा तिथे उतरायचं. आणि हे सुद्धा म्हणजे तात्यासाहेबसुद्धा आपल्याला माहिती असेल, वळकटीन ट्रंक घ्यायची आणि चालत सुटायचं. आज गाडीनसुद्धा असं वाटते ह्याच्यापेक्षा दुसऱ्या गाडीने जाऊ काय, जरा हादरे बसतात, सस्पेन्शन कमी आहे. अरे कसलं सस्पेन्शन काय, त्यांनी ठेवले म्हणून हे सस्पेन्शन आहे सगळं, कुठलं काय. पण तरीसुद्धा असं वाटतं का नाही, त्यांच्या काळात काय नव्हतं, आपलं वळकटी घ्यायची, डोक्यावर टंक घ्यायची, चालत जायचं. मग असं करून ती माणसं गोंधळाला चालत जात होती ना, काय अंतर कमी आहे का? मग अशा वेळेला त्यांच्या ह्या मुलीचं लग्न निघालं, ते त्यावेळेला रात्रीची आता आठवण झाली त्याची चरित्रावरून म्हणून. तर त्या काय झालं, बैलगाड्या निघायच्या, तर त्यावेळेला त्याचा एक हे असावं काहीतरी प्रकाश उठा. आता असं आपण म्हणतो हे स्ट्रीट लाईट नाईट, काही कुठली सोय नाही. जरा थांबा, पूर्वीचा काळ असा होता, त्या काळात ते अशी माणसं जात होती, त्यांच्या काळात बॅटऱ्यासुद्धा नव्हत्या, कंदील होते. त्यामुळं बैलगाडीला मध्ये कंदील बांधलेला असायचा. आपण बघितलं तर अजूनही खेड्यामध्ये ही जिथे शक्य आहे, आता वगैरे मिळत नाही, पण तरीसुद्धा ती प्रथा आहे. तर काहीतरी लावतात, आता त्याच्याऐवजी दुसरे कंदील लावतात, पण त्या काळात कंदील लावलेले असायचे. कंदील लावले, गाड्या दिवसा उजेडी सुटल्या, रात्र पडली, रात्री पडून सकाळला आपण पोचणार. इथून सुद्धा कोरेगावातून तसं चालत निघालं तर सकाळी पोचतं, म्हणजे 10-10 तास चालावं लागतं, तेव्हा हे गाठता येतं. तशा तऱ्हेचं ते मुलीच्या लग्नासाठी गाठले गेले. तर हे पक्के गुरुनिष्ठ. खरं गुरुनिष्ठ असणं हे मोठंच आहे, पण पक्कं गुरुनिष्ठ असणं त्याच्यापेक्षा जास्त मोठं आहे. तर ते, आणि त्याचीच गरज आहे. तर त्यामुळं काय, हे रात्रीचं झालं, नंतर ह्यांच्या लक्षात आलं हे सगळं केलं आपण, पण कंदिलात घालायला रॉकेल कुठे घेतलंय बरोबर. आता ह्या तुम्हाला अंधारात एवढ्या ह्याच्यात, आणि त्या काळात ह्या असं काही जाता जाता मैलावर सगळं आहे असं काही नाही. मैलावर कुठलं काही मिनटं मीटरवर आहे, खाण्यापिण्यापासून सगळं. तर आता हे सगळं त्या काळी नव्हतं. मग रात्र पडली, ते म्हणले रात्रीच्या ह्याच्यात आपण जाणार आणि खिंडीचं आणि ह्याचे पार करायचं. आपल्याला माहिती आहे त्यावेळेला जास्त केरळ झाडी आणि सगळं हे होतं, तरीसुद्धा ते म्हणले आता महाराज आम्ही काय करू शकत नाही.
अशा अंधारात बैलांनाही चालायचं आहे आणि वाटही नवीन आहे, पोचायचं पण सकाळी आहे, तिथला मुहूर्त गाठायचा आहे, सगळं आहे. तर थोड्या वेळाने एक कंदील लागला. कंदील लागल्यावर त्याला वाटलं आपण तर काय लावला नाही, डॉकेल नाही, मग आजपासून चिंता चालली आहे. म्हणून त्याने आपलं नमस्कार केला, समोर बघितलं, आपल्या गुरूंचं स्मरण केलं. म्हणून म्हटलं ना, स्मरण महत्त्वाचं. त्या क्षणी त्यांचं स्मरण झालं तर ते काठी घेऊन समोर चालताना दिसले पहिल्या बैलगाडीच्या. आणि यांनी लावलेही नाहीत. आणि सकाळी ज्या वेळेला बाहेर भिणभिणतं बाहेर उजाडलं आपल्याला, त्याच्या आधी माहिती सूर्य उगवण्याच्या आधी, तर तेव्हा थोडा प्रकाश सुरू होतो. जेव्हा दिसायला लागतं माणसाला त्यावेळेला कंदील विझलेले होते. जसे साईबाबांचे पाण्यावर दिवे लावले लोक नाही म्हणले म्हणून तसा प्रकार आहे. तो कंदील आपोआप विझले. आपोआप कसे असतील आपल्याला कळत नाही, कोण लावतो कोण विझवतो. तर त्या दृष्टीने विचार करावा. आता की काय सांगू, आपली वेळ झाली. राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.